संजू मंजू एवढ्या रात्रीची का आली? हे बघ, आज तू जे काही केलंयस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. अरे खोटं गिऱ्हाईक आणायची काय गरज होती? मंजू तुझी काळजी वाटते मला म्हणून करतोय सगळं. हे बघ, मला माहिती आहे तू सगळं काळजीपोटी करतोयस, तरी चुकीचंच आहे ना. हे सगळं करून तुला काय मिळालं सांग बरं? तू कारण नसताना त्या देव माणसावरती संशय घेतलास असं तुला वाटतंय मंजू? तूच आठव सुरुवातीला तुझ्याशी कसं वागले होते ते माझ्याशी चांगलंच वागले होते, पण माझा गैरसमज झाला होता जसा आता तुझा झालाय. संजू बाकी मला काही माहित नाही. तुझा जर प्लॅन फसला आणि या सगळ्यामध्ये डॉक्टरांची काहीही चुकी नव्हती, त्यांचा कुठलाही वाईट उद्देश नव्हता, हे जर कळलं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. असं नसतं तर माझी जमीन दुसऱ्याला विकण्याची परमिशन त्यांनी दिलीच नसती. आपल्या हातून जमीन जाती याचं जरासही दुःख त्या माणसाच्या चेहऱ्यावरती नव्हतं. अरे उलट ते खुश होते की मला माझ्या जमिनीचे चांगले पैसे मिळणार आहेत म्हणून. मी तुला ना शेवटचं सांगते संजू, प्लीज प्लीज त्या देव माणसावरती संशय घेणं बंद कर. मंजू मला संशय नाहीये, खात्री आहे मला. तुला खात्री आहे ना? मग एखादं तरी कारण सांग की तो माणूस असं का करेल. नाहीये माझ्याकडे कारण, ते शोधण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्याकडे कारणही नाहीये, मग हा अट्टाहास कशासाठी सांग ना. संजू हे सगळं सोडून दे. तुझ्या मनात डॉक्टरांबद्दल जे काय आहे ना ते सगळं काढून टाक. तूच मला सांग, उद्या जर तो माणूस म्हटला की मला तुझी जमीन नाही घ्यायची आणि आपल्याला दुसरं गिऱ्हाईक नाही मिळालं तर मी काय करणार? कुठे जाणार? हे बघ, मला माहितीये त्या माणसाचं माझं अजिबात पटत नव्हतं. आमच्यामध्ये खूप सारी भांडणं होती, पण आता आमची मैत्री झालीये. तो माणूस मला मदत करतो, त्यामुळे त्याला दुखवलेलं मला आवडणार नाही. हे बघ, मी तुझी मैत्रीण आहे म्हणून आतापर्यंत मी तुला साथ दिली, पण इथून पुढे मी तुला साथ देणार नाही. आणि तुला शेवटचं सांगते, त्यांच्या विरोधात प्लॅन करणं बंद कर प्लीज, नाहीतर तुझं माझं भांडण होईल. नको दिवस माझी साथ, कर माझ्याशी भांडण. असं मी नागपूरला जाणार आहे आता. मी येईपर्यंत तुला समजलंच काय खरं ते आहे. काल आलेल्या डॉक्टरवर तुझा विश्वास आहे, पण माझ्यासारख्या लहानपणाच्या दोस्तावर विश्वास नाही ना. लय भारी वाटलं ऐकून हे. हे बघ संजू, प्लीज गैरसमज करून घेऊ नको. माझा तुझ्यावरती विश्वास आहे, माझ्या मनात तुझ्याबद्दल असं काही नाहीये. हे बघ, मला तुझ्याशी आता भांडण करायचे नाहीये. आपण या विषयावरती उद्या बोलू, ठीक आहे? येते मी. नको ठेवूस माझ्यावर विश्वास, पण मी नागपूरला जाण्याआधी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावूनच जाणार. नाही त्या डॉक्टरचा खरा चेहरा तुझ्या समोर उघडा पाडला ना तर नाव संजू नाही लावणार. संजू संजू संजू, का घाई झाली तुला मारायची? मंजूला मदत करत होतास तिथपर्यंत सगळं ठीक होतं, पण माझ्यावर संशय घेऊन माझी चौकशी करायला सुरुवात केलीस, इथे माती खाल्लीस. माझ्या विरोधात तू मंजूचे कान भरायला नको होते. माझ्या विरोधात कोणी बोलले की मग त्याचा आवाज कायमचा बंद केल्याशिवाय मला चैन पडत नाही. आता तूच सांग, काय करू तुझं? कुठं गेले असतील डॉक्टर? मला तर सांगितलं बी नाही काय काम आहे. एवढ्या रातचं नक्की काय काम असणार आहे डॉक्टरांचं? एवढ्या रात्री कोण आला असं? या ना डॉक्टर. एवढ्या रात्री गरीबाच्या घरी येणं केलं?
बस. नाही नको, माझं एक काम होतं तुझ्याकडे. ऍक्च्युली मला तुझी मदत हवी होती. कसली मदत? मी तुला इथे नाही सांगू शकत, तुला माझ्यावर बाहेर यावं लागेल. नाही मला मान्य आहे, एवढी रात्र झाली, मी उगाच तुला त्रास देतोय. त्रासाचं काय नाही डॉक्टर, पण असं कोणतं काम आहे जे तुम्ही मला इथं नाही सांगू शकत? अरे मंजुळाची जमीन अपशकुनी नाहीये ते मला बी माहित आहे. आणि ही अफवा कोणी पसरवली हे मला कळालंय. काय? हो, ऍक्च्युली त्या माणसाला एका ठिकाणी भेटायला बोलवलंय. त्याला मंजुळाला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळायचे होते, पण तो मंजुळापर्यंत पोहोचण्याआधीच मी त्याच्यापर्यंत पोहोचलोय. तू गावातल्या लोकांना ओळखतोस, म्हटलं तुलाही बरोबर घेऊन जावं. ठीक आहे डॉक्टर, चला. मी मंजूला बी फोन करतोय. नाही नको, त्यांना नको. आधी आपण त्यांना भेटूयात, सोक्षमोक्ष लावूया आणि मग मंजुळाला सांगूयात. ठीक आहे, मी शर्ट घालतो. डॉक्टर, मी आलो, 1 मिनिट. का रे? आलो आलो. संजू एवढा वेळ का लावतोय? मंजूला फोन तर करायला गेला नसेल ना? चला डॉक्टर. संजू बराच वेळ लावलास. मंजुळाला फोन करायला गेला होतास का? नाही डॉक्टर, घड्याळ विसरलो. आणि आपलं आता मगाशीच ठरलं ना की त्या माणसाला पकडल्याशिवाय फोन नाही करायचा म्हणून. हा, अरे हो, विसरलोच. डॉक्टर, तो माणूस नक्की येणार आहे ना तिथं? नाही म्हणजे मला उद्या नागपूरला निघायचं आहे. तिकडे जायच्या आधी हे सगळं क्लिअर झालं तर बरं होईल. नागपूरला? होय. चल आजच तुझं काम करून टाकतो. काय? म्हणजे आजच त्या माणसाला पकडूयात. चल. मंजू, मंजू मला सांग, मी काय केलं म्हणजे तुझ्या मनाचा राग कमी होईल? म्हणलं ना तुला सॉरी मी. अगं किती वेळ एकाच गोष्टीचा राग मनात धरणार आहेस? मंजू, मंजू तुझ्याशी बोलतोय मी. बघ, तूच एक आहेस तिच्याशी या 4 भिंतीमध्ये काहीतरी बोलू शकतो मी. तूच जर नाही बोललीस तर वेडा होईन ग मी. माझ्या मनाचा जरा तरी विचार कर. माझ्यावर संशय घेताना, माझ्याबद्दल वाटेल ते विचार करताना माझ्या मनाचा थोडासा तरी विचार केला का हो तुम्ही? माझं सगळं आयुष्य तुमची सेवा करण्यात चाललंय. लहान मुलासारखं जपते मी तुम्हाला. माझ्या आधी ना मी तुमच्या मनाचा विचार करते, तुमच्या आनंदाचा, तुमच्या सुखाचा विचार करते. माझी सगळी स्वप्न मी माझ्या मनात खुडून टाकलीत. आणि या सगळ्याच्या बदल्यात तुम्ही मला काय दिलं? संशय. मूर्ख आहे मी, नाहीये मला अक्कल. बोलून जातो काही रागात मी, पण त्यासाठी मागितलं ना माफी मी. आता तरी माफ कर मला. नाहीतर तूच सांग, मी काय करू ज्याने तुझ्या मनाचं समाधान होईल? सांग मला. मंजू, मंजू ऐक माझं, तुझ्याशी बोलतोय मी. अगं बोल ना काहीतरी माझ्याशी.
असं नको वागू मंजू. इथं जे काही घडतंय ते मंजूला सांगायला पुरावा पाहिजे. डॉक्टरवर विश्वास ठेवून चालणार नाही. डॉक्टर इथं तर कोणच दिसत नाही. कुठे आहे तो माणूस? अरे संजू, कसली काही झाली तुला? येईल तू इतक्यात. मंजुळाच्या मनात माझ्याबद्दलचा संशय तूच निर्माण केलास ना? हे काय बोलताय तुम्ही डॉक्टर? मी का संशय निर्माण करू? ते तुलाच माहिती. खरं तर तुझ्या मनात माझ्याबद्दलचा जो संशय तो दूर करण्यासाठी मी तुला इथे बोलवलंय. पण तू म्हणतोय ते बरोबर आहे. मंजुळाची जमीन अपशकुनी आहे यावर गावातल्या लोकांचा विश्वास बसण्यासाठी मी स्वतःहून माझा मुद्दाम ऍक्सिडेंट केला. हे तूच मंजुळाला सांगितलं ना? हो, कारण मला माहित होतं तुम्ही खोटारडे आहात. बर, मी मुद्दाम माझा ऍक्सिडेंट केला म्हणून मी खोटारडा, आणि तू खोटं गिराईक आणलंस. मग तू कोण? हे तुम्हाला कोणी सांगितलं मी खोटं गिराईक आणलं म्हणून? असू दे संजू, पण ते खोटं गिराईक आणणं तुला खूप महागात पडणार आहे, हे कळतंय का? माझं माहित नाही डॉक्टर, पण तुम्हाला हे सगळं लय महागात पडणार आहे हे नक्की. मला तुमचा खोटारडेपणा मंजू आणि गावाच्या पुढे आणायचा होता म्हणून मी हे सगळं केलं, आणि आता तर तुम्हीच कबूल केलंय सगळं. लवकरच तुमचा मुखवटा उतरवणार आहे मी. संजू ऐक ना, प्लीज प्लीज, तुझ्या पाया पडतो, असं काही करू नको ना प्लीज. अरे मी खूप मुश्किलीने हे उभं केलंय, मला काय करू कळत नाहीये. ऐक ना, मी तुझ्या पाया पडतो. अरे खूप मुश्किलीने सगळं उभं केलंय, गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. प्लीज ऐक ना, असं काही करू नको प्लीज. अरे काय गरज होती? काय गरज होती? एवढं सगळं चांगलं चालू होतं ना, काय गरज होती काड्या करायची? का माझ्यासारख्या साध्या भोळ्या माणसाला सुखानं जगू देत नाही तुम्ही? का? तुला मारायची अजिबात इच्छा नव्हती, फुकट गेलास ना? संजूला मी एवढं बोलायला नको होतं. तो चुकीचं जरी करत असला तरी बिचारा माझ्यासाठीच करतोय ना. त्याला नीट समजवायला हवं होतं. खूप वाईट वाटलं असेल बिचाऱ्याला. मला त्याला सॉरी म्हणायला हवं. नाही, फोन लावून बघते. काय झालं? हा फोन कट का करतोय? त्याच्या घरी जाऊन बघते.
बसते इथं. आजी काय ग, काय झालं? रातचं झोपायचं सोडून एवढं थंडीचं बाहेर काय करतेस? अगं तुला दिवस आहे का रात आहे ते कळतंय. माझ्या डोळ्यापुढे काय 24 तास अंधारच दिसतोय. मग तू घरात बसून अंधार बघ. चल, एवढं थंडीचं बाहेर बसू नको, उगाच आजारी पडशील. जा तू झोप जास. मोठी आली मायाची. तुला कधी काय चांगलं बोललेलं कळतं का नाही ग? नेहमी माझ्यावर ओरडत असती. बस तशीच. चालले मी झोपायला. मग जा की, तुला कुणी अडवलंय वय? नकरा दाखवते या. नाक नाही जाग्यावर नकरा तीन बिग्याव. कसला आवाज येतोय रा? अरे कोण आहे तिकडं? लॉक? एवढ्या रात्री लॉक करून हा कुठे गेलाय? मगाशी भेटलं तेव्हा बोलला सुद्धा नाही की याला कुठेतरी बाहेर जायचं. नक्की कुठे गेला असेल हा? फोन सुद्धा लागत नाहीये. कोण आहे रे तिकडं? त्याचा मुर्दा बसवला. त्याला घातलं नेऊन डाबऱ्यात लवकर. त्याची लाकडं गेली मसनात त्याची. हा चोऱ्या बिऱ्या करायला आलाय का काय? कोण नाही वाटत. अरे कुणाचा रे फोन वाजला? मुर्द्या? अरे कोण आहे तिकडं? त्याचा मुर्दा बसवला. त्याचा बोल की, तुझी काय वाचा बसली का काय? कोण आहे तिकडं? अरे मुर्द्या, काय चाललंय तुझं? काय चोऱ्या बिऱ्या करतो का काय? थांब, आता त्याचा मुर्दा मी बसवते असा की त्याला डाबऱ्यातच घालते बघ.